महानगरपालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर सध्या छत्रपती संभाजीनगरातील राजकारण चांगलंच पेटलंय। महापालिका निवडणुकीत विजय होण्यासाठी सगळेच पक्ष आपली ताकद पणाला लावताना दिसतात। शहरातील कित्येक नेत्यांनी सत्ताधारी महायुतीतील घटक पक्षांमध्ये जाहीरपणे प्रवेश केलात। पण काही दिवसांपूर्वी शिवसेना ठाकरे गटात झालेल्या एका वादग्रस्त पक्ष प्रवेशाने संभाजीनगरातील सामाजिक आणि राजकीय वातावरण ढवळून निघाले, ज्याचा परिणाम इथल्या स्थानिक मतदारांच्या मनावर देखील होताना दिसतोय। 19 डिसेंबरला काँग्रेसचे माजी महापौर आणि पदाधिकारी रशीद खान उर्फ मामू यांनी मुंबई येथे मातोश्रीवर जाऊन उद्धव ठाकरेंच्या उपस्थितीत शिवबंधन बांधलं। शहरातील अल्पसंख्याक मत डोळ्यासमोर ठेवून माजी विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी हा पक्ष प्रवेश घडवून आणला। पण दुसरीकडे ठाकरे गटाचे दुसरे नेते चंद्रकांत खैरे यांनी हा प्रवेशावरून तीव्र नाराजी व्यक्त करत विरोध दर्शवला। या प्रवेशावरून ठाकरे सेनेतच दोन गट पडल्याचं पाहायला मिळतंय। सत्ताधारी भाजप आणि शिंदे गटाने तर उद्धव सेनेवर सडकून टीका केली। ठाकरे गटाला विशिष्ट लोकांचे जोडे चाटायचे आहेत आणि त्यातून मतं मिळवायची आहे, अशा कठोर शब्दात मुख्यमंत्री फडणवीसांनी देखील टीका केली। पण रशीद मामूंच्या ठाकरे सेनेतील प्रवेशामुळे इतकं राजकारण का पेटलं? संभाजीनगरातील हिंदू मतदारांकडूनही मोठ्या प्रमाणावर संताप व्यक्त का केला जातोय? संभाजीनगर मनपा निवडणुकीत उद्धव सेना 12 खाण उमेदवार निवडणूक रिंगणात उतरवणार असल्याचं अंबादास दानवे यांनी का म्हटलंय? सगळं सविस्तर जाणून घेऊयात या व्हिडिओच्या माध्यमातून। नमस्कार, मी पूजा आणि आपण पाहताय दे दणका। माजी महापौर अब्दुल रशीद खान उर्फ रशीद मामू यांचा उभाटा गटात प्रवेश होताच उभाटाचे नेते चंद्रकांत खैरे आणि अंबादास दानवे यांच्यात पुन्हा एकदा वादाची ठिणगी पडली। खैरे म्हणाले की उद्धव ठाकरे यांना रशीद मामू यांची पार्श्वभूमी माहिती नव्हती। अंबादास दानवे यांनी उद्धव ठाकरे यांना ती माहिती दिली नाही, मलाही विश्वासात घेतलं नाही, त्यामुळे हा प्रवेश झाला। मला कितीतरी लोकांचे आता फोन येत आहेत, अशा माणसाला पक्षात घेतलंच कसं, अशी विचारणा ते करतात। रशीद मामूला पक्षात घेतल्यामुळे पक्षाचे 50,000 हिंदू मतांचं नुकसान झालंय, असा दावा खैरेंनी केलाय। पुढे खैरे यांनी अशी माहिती दिली की रशीद मामू हे दंगेखोर आहेत, समान नागरी कायदा झालाच पाहिजे। या मागणीसाठी शिवसेनेनं 1986 मध्ये क्रांती चौकातून जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढला होता। हा मोर्चा सिटी चौकात पोहोचला तेव्हा याच रशीद मामू यांनी मशिदीतून मोर्चावर दगडफेक केली होती आणि त्यानंतर दंगल भडकली। पोलिसांनी तेव्हा शिवसेनेच्या सुभाष पाटील यांना अटक करून अकोल्याच्या तुरुंगात डांबलं होतं। त्यानंतर आम्ही तक्रार दिल्यावर रशीद मामू यांनाही राष्ट्रीय सुरक्षा कायद्याच्या अंतर्गत अटक झाली होती। पण दुर्दैवानं आता त्याच रशीद मामू यांना शिवसेनेत प्रवेश दिलाय आणि हे चुकीचं आहे। त्यांना आपण उमेदवारी मिळू देणार नाही असंही खैरे म्हणाले। आता खैरे एवढ्यावरच थांबले नाही, तर रशीद मामूंचा प्रवेश झाल्यावर 2 दिवसांनी ते खैरे यांना भेटण्यासाठी शिवसेना भवनावर पोहोचले। त्यावेळी मामूंनी खैरेंशी हस्तांदोलन करण्याचा प्रयत्न केला, मात्र खैरेंनी लगेच त्यांना झिडकारून लावलं। माझा तुम्हाला विरोध आहे, कोणत्याही परिस्थितीत मी तुम्हाला तिकीट मिळू देणार नाही, असं म्हणाले। या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर जोरदार व्हायरल झाला आणि त्यावरून मुस्लिम समाजाने देखील रशीद मामूंचा अपमान झाल्यामुळे नाराजी व्यक्त केली। दरम्यान खैरे यांच्या नाराजीविषयी जेव्हा अंबादास दानवे यांना विचारणा करण्यात आली तेव्हा ते म्हणाले की मला एवढंच माहिती आहे की रशीद मामू यांना उद्धव ठाकरे यांनी शिवबंधन बांधलंय। खैरे हे ज्येष्ठ नेते आहेत, त्यांच्या वक्तव्यावर मी काहीही बोलणार नाहीये। मंडळी, रशीद मामू यांच्या पक्षप्रवेशानं ठाकरे गटातील नेत्यांमध्ये संघर्ष पाहायला मिळालाच, पण दुसरीकडे सत्ताधारी शिवसेना आणि भाजप पक्षातील वरिष्ठ नेत्यांनी ठाकरे गटाची चांगलीच कोंडी केली। पालकमंत्री संजय शिरसाट म्हणाले की छत्रपती संभाजीनगर शहराच्या नामांतराला विरोध करणाऱ्या रशीद खान उर्फ मामू यांना उद्धव ठाकरेंनी पक्षात घेतलं। आता त्यांच्या हिंदुत्वाचा मुद्दा कुठेच नाही, त्यामुळे त्यांच्या पक्षाचे नाव आता उभाटा मामू असं ठेवलं पाहिजे। तर भाजप नेते मंत्री अतुल सावे म्हणाले की ज्यांनी वंदे मातरमला विरोध केला होता, पाकिस्तान जिंदाबादचे नारे दिले होते, आता ते उभाटा पक्षाचे सदस्य झालेत। याशिवाय शिंदे गटाचे उपनेते तथा प्रवक्ते संजय निरुपम यांनी तर रशीद मामू हे एक जिहादी असून शहराच्या नामकरणावरून छत्रपती संभाजी महाराज यांच्या विरोधात जे अभियान झालं होतं त्याचं नेतृत्व रशीद मामू यांनी केल्याचा आरोप केलाय। बीजेपी फॉर महाराष्ट्र या सोशल मीडिया अकाउंटवरून तर रशीद मामू यांना चांगलंच टार्गेट केलं जात आहे। मत मराठी माणसांची मागायची आणि त्यांची घरं जाळणाऱ्यांना पक्षात पद द्यायची, वारे उभाटा, अशा पोस्ट या अकाउंटवरून करण्यात येत आहेत। छत्रपती संभाजीनगर नामकरणाला विरोध करतानाच रशीद मामू यांचा एक जुना व्हिडिओ देखील व्हायरल केला जातोय। दरम्यान रशीद मामू यांच्यावर होत असलेल्या या वेगवेगळ्या आरोपांनी संभाजीनगरात खळबळ उडालेली असताना त्यांनी एक पत्रकार परिषद घेत सर्व आरोप फेटाळून लावले।
त्यांनी भाजप व शिंदे गटाच्या टीकेला जोरदार प्रत्युत्तर देत निवडणुकीपुरते धार्मिक राजकारण केल्याचा आरोप केला. भाजपकडून महापालिकेची निवडणूक विकासाऐवजी हिंदू मुस्लिम विषयावर नेण्याचा प्रयत्न सुरू असून भाजपलाच निवडणुकीत खान लागतो. मी हिंदुस्थानी आहे, बाहेरचा नाही. मी मराठवाडा विद्यापीठ आंदोलनातील कार्यकर्ता आहे. विश्व हिंदू परिषदेचे देवेंद्र शर्मा माझे गुरु आहेत. सर्व जाती धर्मांमध्ये माझे चांगले संबंध आहेत. मी पाकिस्तान जिंदाबाद म्हणाल्याचा एकतरी पुरावा आहे का? सोशल मीडियावरून माझी खोटी बदनामी केली जात असून या विरोधात पोलीस आयुक्तांकडे तक्रार दिल्याचं माजी महापौर रशीद मामू यांनी पत्रकार परिषदेत सांगितलं. याशिवाय खैरे साहेबांचा काहीतरी गैरसमज झालाय, पण भविष्यात ते माझ्या प्रचाराला देखील येतील असा विश्वास रशीद मामू यांनी व्यक्त केलाय. मंडळी, एकीकडे रशीद मामू यांचा पक्षप्रवेश वादात सापडलेला असताना अंबादास दानवे यांनी उद्धव सेना महापालिका निवडणुकीत 12 मुस्लिम उमेदवारांना तिकीट देणार असल्याचं सांगितलंय. त्यामुळे पुन्हा एकदा त्यांच्यावर भाजप शिंदे सेनेकडून टीकेची झोड उठवली जाते. छत्रपती संभाजीनगर शहरात आणि जिल्ह्यात सुरुवातीपासूनच शिवसेनेनं खाण हवा की बाण हवा या गोष्टीवर आपलं राजकारण केलंय. पण पक्षात फूट पडल्यानंतर त्यांची रणनीती पूर्णपणे बदलल्याचं पाहायला मिळतंय. छत्रपती संभाजीनगर लोकसभा निवडणुकीत मुस्लिम बहुल भागातून महाविकास आघाडीला मोठं मताधिक्य मिळालं होतं. शिवाय छत्रपती संभाजीनगरच्या तिन्ही विधानसभा मतदारसंघात देखील मुस्लिम मतदारांचा चांगला प्रभाव आहे. त्यामुळे आता महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर देखील ठाकरे सेनेनं आपली भूमिका बदलल्याचं बोललं जात आहे. अंबादास दानवे यांनी सांगितलं की 2010 मध्ये आम्ही 50 ते 55 जागा लढवल्या होत्या, पण यंदा मात्र उद्धव सेना इतिहासातील सर्वाधिक जागा लढवणार आहे. आघाडी न झाल्यास यावेळी आम्ही स्वबळावर 101 पेक्षा अधिक जागा लढवणार असून त्यात सर्वसामान्यांना तिकीट देणार आहे आणि त्यामध्ये 8 ते 12 मुस्लिम उमेदवारांचा समावेश असेल. भाजप शिवसेना युतीला हे आमचं चोख उत्तर असल्याचं दानवे म्हणतायत. दुसरीकडे त्यांच्या या विधानावर टीका करताना शिंदे गटाचे माजी आमदार किशनचंद तनवाणी म्हणाले की उबाठाचे धनुष्यबाण चिन्ह गेल्यामुळे आता खानाला सोबत घेण्याची वेळ त्यांच्यावर आली आहे. मंडळी, निवडणुका राजकारण म्हटलं की राजकीय नेत्यांमध्ये टीका टिप्पणी आरोप प्रत्यारोप होत असतात. पण वादग्रस्त रशीद मामू यांचा उभाटा प्रवेश आणि निवडणुकीत मुस्लिम चेहऱ्यांना उमेदवारी घोषित केल्यानं स्थानिक मतदारांवर याचा परिणाम होणार असल्याचं बोललं जात आहे. आता या रणनीतीचा उद्धव ठाकरे यांना फायदा होतो की फटका बसतो ते 16 जानेवारीच्या निकालातच समजेल. बाकी या सगळ्या गोष्टींवर तुम्हाला काय वाटतं? काय चूक, काय बरोबर? यावर तुमची मतं आणि प्रतिक्रिया आम्हाला कमेंटच्या माध्यमातून कळवा आणि दे दणकाला सबस्क्राईब करायला विसरू नका.